मुंबई टू नाशिक सप्तशृंगीला जाण्याचा प्लॅन आहे. एकटा आहे, सोलो ट्रॅव्हलिंग आहे. आता मी दादरवरून ट्रेन पकडली आहे. 6:30पर्यंत पोचवेल नाशिक रोडला. कोल्हापूर सेवाग्राम एक्सप्रेस पकडली आहे. बघू आता जनरल तिकीट काढली आहे. बुकिंग वगैरे काय नाही केली. डोरवरती उभा आहे. फुल गरमी होते आणि गर्मी तर खूप आहे. म्हणून जनरल कोच सोडून मी स्लीपरमध्ये आलो आहे. स्लीपरच्या डोरच्या इथे उभा आहे. आता बघू पुढची जर्नी कशी होते. जर्नी चालू झाली आहे. दादरवरून ट्रेन आणि आता ठाण्याला थांबेल ट्रेन. बसतोय मी ते खाली. खूप गर्दी आहे म्हणून मी स्लीपरमध्ये येऊन बसतो आहे. आता बघू काय जर्नी होते. जनरल कोच जर खाली झाला तर तिकडे जाऊन बसते. फुलला चार्ज पण नाही, चार्जही करायचं आहे फुल. बघू इथून नाशिकला जाऊन मग तिकडनं बस वगैरे काय कसं काय ते पुढे कळेल तुम्हाला सांगेन मी. दादरवरून आता ठाण्याला आले ट्रेन. ठाण्याला थांबेल. मग नेक्स्ट स्टॉप कल्याण. ठाण्याला गर्दी वाढेल खूप. डोरवरती उभा आहे मी. कंटाळा आला आहे. गरमी खूप होते. हवा पण नाही बाई, क्रेझीवाली. लवकरात लवकर पोचून बघायचं आहे. तिथे गेल्यानंतर स्टॉप्स काय आहेत, बस बघायला लागेल. नाशिकवरून बोलतात बस आहे, बट बघायला लागेल. डायरेक्ट नाशिकवरून बस नाही सप्तशृंगीसाठी. तिथून कोणता तरी ओल्ड CBS बस डेपो आहे, तिथून मग सप्तशृंगीला बस आहे. सो आता इथून नाशिकवरून तिकडे जायचं आहे. बघू पुढे काय होतं आहे, पुढची जर्नी कशी होते. भेटू पुढे. आता मी नाशिकला पोचलो आहे. नाशिकला पोचलो. नाशिक स्टेशनवरून बस होती ओल्ड CBS बस स्टँडवरती यायला. सो तिकडनं मग आता इकडे आलो आहे CBS. इकडनं आता वणीला जायला बस आहे. तेही सप्तशृंगीला वरती नाही सोडणार, खाली सोडणार पायथ्याशी नांदुरी तिकडे सोडणार आहे. तर बघू आता तिकडनं ती लोक बोलले की प्रायव्हेट गाडी आहे, तिकडनं प्रायव्हेटने जावं लागेल वरती. सो आता बघू तिथपर्यंत तरी जाऊ. आपल्याला स्टेही करायचं आहे. सो डिस्टन्स बघू किती आहे आणि कसं आहे, त्याच्या हिशोबाने आपण तिकडे नांदुरीला स्टे करूया किंवा वरती तिथे विचारूया वरती हॉटेल्स वगैरे आहे का, वरती स्टे करेल तर आपण वरती जाऊया, नाही तर नांदुरीला स्टे करू. बघूया कसं काय ते. आणि जर तुम्ही ट्रेन येत असेल तर नाशिक रोडला उतरा. तिकडनं स्टेशनच्या बाहेरच बस असते 203 करून. ती CBS बस स्टॉपला सोडते, बाहेर मेन रोडला सोडते. आतमध्ये तुम्हाला चालत यावं लागेल. जर समोर सरळ रोड आहे, ज्या स्टॉपला सोडेल तिथून समोरच रस्ता आहे. त्याची तिकीट 30 रुपये पडेल. तिथून मग एक मोठा बस स्टॉप लागतो इथे बॅक साईडला. मोठा बस स्टॉप आहे तिथे नाही, त्याच्या इथून थोडं अजून पुढे सरळ यायचं आहे. तिकडे ओल्ड CBS बस स्टॉप आहे. तिकडनं तुम्हाला वणीला जायसाठी बस भेटेल. सो आता इथे इन्क्वायरी केली, ही लास्ट बस आहे तिथे जायची. म्हणून मी बोललो इकडे स्टे घेण्यापेक्षा तिथे पायथ्याशी जाऊन स्टे घेऊया. म्हणून आता बसमध्ये बसलं. आता बघू कधी निघेली बसचा पण टायमिंग नाही. जर लेट पोचली तर इश्यू होऊन जाईल. तिकडे रूम्स वगैरे. भेटू पुढे. फायनली मित्रांनो मी सप्तशृंगीला पोचलो आहे. आता निघालो आहे गडावरती जायला. रात्रीच पोचलो काल. आता स्टे केला, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली. आताच केसही ओलेत आणि आता निघालो आहे. सकाळी काकड आरती घ्यायचं ठरवलेलं आम्ही. सो बट लेट झाला, झोपून होतो म्हणून आता काकड आरती सोडून आता जातो आहे दर्शनाला. पार्टनरवरून काका आहेत माझ्यासोबत पुण्याचे. काय काका नाव काय तुमचं? अमोल जाधव. पुण्याचे आहेत काका, मूळ पुण्यातले. आता गडाजवळ आता आलो आहे मी. आता चढायला चालू करू, ओटी वगैरे घेऊ. बाकी सगळं काय
इकडे स्टे वगैरेचं तुम्हाला सांगतो मी पुढे. इथे स्टे वगैरेचा थोडा इश्यू आहे. वीकेंड डेजला येत असेल, सुट्टीच्या डेजला येत असेल तर थोडं रिस्की आहे, कारण का सगळे हॉटेल बुक्स होऊन जातात म्हणून. आणि जर सोलो ट्रॅव्हल करत असाल तर इथे सोलो ट्रॅव्हलरला रूम्स नाही देत. तो भक्तिनिवास असो की प्रायव्हेट हॉटेल असो, काही असो, इथे एकट्याला रूम देत नाही. तो पोरगी असो पोरगा असो कोणीही असो, एकट्याला रूम नाही देत ही लोकं कुठेही, ना पायथ्याशी देत, नाही ते वरती गडावरती देत. सो तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट की जर एकटे येत असाल तर तुम्हाला इथे रूम्स भेटणार नाही. आणि मेन गोष्ट रात्रीचं येत जाऊ नका. सोलो असाल तर रात्रीचं येऊ नका, खूप बेकार आहे. म्हणजे गडावरती यायला वगैरे गाड्या नाही भेटत तुम्हाला. मोजक्या गाड्या भेटल्या तर भेटतील, नाही तर नाही भेटणार. सो आता फायनली पोचलो, तर इथून चढायला चालू करणार. दाखव मंदिर सप्तशृंगी. आता पहाटे आहे म्हणून दिसत नाही गड वगैरे, डोंगर वगैरे दिसत नाही, थोडाफार दिसतोय. इथून पुढून एंट्रन्स आहे. थंडी खूप आहे, थंडी खूप आहे, खूप थंडी आहे. आता इथून आम्ही ओटी वगैरे घेऊ आणि मग चढायला चालू करू. भेटू मग. ओटी वगैरे घेतली आहे, आता पायऱ्या चढायला चालू केल्या आहेत. सुरुवात आता अशी 6:15 झाल्यास. पोचेपर्यंत बघू आता किती वाजता आहे. मग वरचा व्ह्यू अजून मस्त होत चालला आहे, तुम्हाला पुढे दाखवीन व्ह्यू. मस्त सह्याद्री रांग दिसते आपली, पूर्ण सह्याद्री पर्वत, त्याच्यात ही बसलेली आपली सप्तशृंगी आई सह्याद्री रांगेमध्ये. वरती तुम्हाला दाखवतो आईचं मंदिर वगैरे सगळं. भेटू पुढे. आता चढायला चालू केलं आहे, दम लागेल थोड्या पायऱ्यांनंतर. एकविरेच्या पायऱ्या, हे तर पायऱ्या झालेल्या आहेत. एकविरेच्या पायऱ्या अजून बनत आहेत, म्हणजे आता नवीन बनत आहेत म्हणून थोडं तिथे कठीण होत होता. पण हे आहेत, चांगले आहेत पायऱ्या. सो हा इझिली जाऊ शकतो. काहीतरी 500 पायऱ्या आहेत आय थिंक. बघू, दम तर लागायला चालू झाले आता. व्ह्यू बघू शकता मित्रांनो, अथंग सह्याद्री असा व्ह्यू आहे. सगळी सह्याद्री रांग दिसते आपल्याला. झाली आहे अर्धी चढाई, आता पोचू आम्ही वरती. दम तर लागला, नॉर्मली दम लागला. काका कसं वाटतंय? दम पायऱ्या चढताना तर लागतोच आहे. इतका तुम्ही फास्ट चालाल तितकं दम लागेल. तुम्हाला स्लोली मूव्ह करावं लागेल. त्यामुळे अगोदरपासूनच तुम्ही स्लोली राहा, स्लो, नाही तर पुढे त्रास होईल. हो. आणि इथे थोडंसं इन्क्लाइंड आहे, म्हणजे इथे चढायला थोडा त्रास होणार खूप. बाकी तुम्ही व्ह्यू बघितला. इथे मध्यवर्ती आल्यानंतर श्रीरामांचं मंदिर आहे. तिथून थोडंसं टप्पा हा वरचा जास्त असा चढ हे असल्यामुळे चालायला थोडासा हे होतोय, पाय दुखतात थोडे. आता 327 पायऱ्या पोचलो आम्ही. बघू काय होत आहे. फुल काका थकले, आरामात चाललो आम्ही. मित्रांनो पोचलो आहे आम्ही. फाटी आईचा गाभारा आहे. सो आता तिकडे जाऊ. जास्त गर्दी नाही, मोजकीच लाईन आहे. कसं वाटतंय आता वरती बसलो आईकडे? आईसमोर उभं राहून इतकं म्हणजे मनच भरत नाही तिला बघून. आता कधी तिच्यासमोर जातो, तिच्या पुढे जातो, फक्त 2-5 मिनिटाचं दर्शन करून परत निघतो आपण. पण म्हटलं ना, मी जसं म्हटल्याप्रमाणे तिच्यासमोर उभं राहिलो आहे मी, तरी पण असं मनच माझं भरत नाही आहे की मी ते समोर असून सुद्धा असं वाटतं की तिथून हालूच नाही आहे.
आई अशी समोर उभी आहे. म्हणजे आईचा जो अवतार आहे तो बघण्यासारखा आहे. तुम्हाला दाखवीन मी पुढे. म्हणजे जसं तुम्ही एकविरायला बघितलं असाल तसंच वगैरे झालं आमचं. मस्त झालं दर्शन. खूप वेळ थांबलो. वरती थांबायला देत होते. म्हणजे असं पटकरून बाहेर नाही काढत, वेळ देतात थांबायसाठी. काकांना विचारूया कसं होतं दर्शन. काका, दर्शन खरं तर आई सदैव आपल्या जवळच असते आणि तिच्या ओढीनेच आपण परत इथपर्यंत येतो. हा एक फक्त निमित्त असतं की तिच्या स्वरूपासमोर आपण उभं राहतो. तिच्या भेटीसाठी आपण येतो. तीच बोलवते. आणि प्रत्येक वेळी आता तिच्यासमोरही आत्ता उभं राहिलेलं असताना ती सदैव आपल्या अंतरात्म्यामध्येच असते आणि असावी कायम, हीच आपण तिच्यासमोर प्रार्थना करतो. आणि आईबद्दल सांगायचं म्हणलं तर तिचं मनमोहक रूप, म्हणजे मनमोहक हा शब्दसुद्धा अपुरा पडेल इतकं असं शब्दच आपल्याला नाही आहेत की काय तिच्याबद्दल बोलता येईल. तिच्यासमोर थांबलं तर अक्षरशः डोळे आपले पाणवतात. तिथून आपला आईचं रूप तुम्हाला दाखवून मी व्हिडिओ काढलेत. सो तेही मी टाकेन ब्लॉगमध्ये. आता आम्ही उतरणार आहोत. काकाही येत आहेत माझ्यासोबत. पुढचा व्हिडिओ काय आहे तो तुम्हाला कळेल. योगाने कुठे जायचं आहे ते तुम्हाला कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आता रिव्हील नाही करणार, लोकेशन मी सांगेन तुम्हाला. सो त्याच्या पहिला हा व्ह्यू बघ. निघालो वणीगडावरून. दर्शन झालं, सगळं मस्त झालं दर्शन. आता निघू इथून तर जाऊ नाशिकला. काका पण आहेत सोबत. काका पुढे पण आहेत माझ्यासोबत ट्रिपमध्ये. काका शेवटपर्यंत आहेत माझ्यासोबत ट्रिपमध्ये. फक्त मुंबईला जाताना नाही आहेत. काका पुण्यातले आहेत म्हणून. सो एंडिंगपर्यंत आहेत काका. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल तुम्हाला कुठे जातो आहे. आता इथून परत CBC ला जायला बस पकडायची, इलेक्ट्रिक बस. रात्री दाखवायला नाही भेटले तुम्हाला बस. आता दाखवतो तुम्हाला बस, कोणती बस आहे, कुठे लागते. जस्ट ते दाखवतो तुम्हाला कोणती बस आहे, कशी आहे. तिला आता CBSला जायचं आहे आम्हाला इथून. मग तिकडनं नेक्स्ट टूर. तर बघू. झालं एक नंबर दर्शन झालं मस्त. शॉपिंग केली आणि आता निघालो. खायचं वगैरे विचार केलेला पण थोडीशी चाय पियालो आणि निघालो. बघू शकता पाटी वणीगड. भेटू पुढे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. खूप प्रेम द्या. फर्स्ट व्लॉग आहे माझा. सो शॉर्ट्स व्हिडिओला जसं प्रेम दिला तुम्ही माझ्या, तसंच आता माझ्या व्लॉगलाही प्रेम द्या. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय, जय जिजाऊ, जय एकविरा. घेऊया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटतील का. बाय.